काढता तुम्ही पुस्तकांच्या. 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी 1000, 1200, 2000, 3000 ची प्रत निघायची, एक आवृत्ती निघायची. आता कितीची निघते? 50 ची, 100 ची. आमची फक्त जनसंख्या वाढली आहे आणि आम्हाला लाज वाटली पाहिजे की आम्ही पुस्तकच वाचत नाही आहोत. म्हणजे ही खरोखरच लाज आणणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. इथं आपण इतके सगळे लोक सभागृहात बसलेलो आहोत. तुम्हाला माहिती आहे सगळा मराठीचा सबंध साहित्य व्यवहार 40-50 लोक चालवतात. हे 50 लोक ठरवतात कोणतं पुस्तक महत्वाचं आहे. आणि 50 लोक म्हणाले एकदम की हे वाईट आहे, हा लेखकच नाहीये. मग तुम्ही विश्वास पाटील ज्यांना जनतेने डोक्यावर घेतलेला लेखक असेल ते 50 लोक ठरवतील की हा लेखक आहे की नाही. आणि आम्ही या अशा सगळ्या वातावरणात राहतो. ही फार मोठी आणि दुर्दैवी गोष्ट आहे असं मला वाटतं. आम्हाला थोडंसं आमच्या वाचनानं आम्हाला पुस्तकचं काय म्हणजे एक पुस्तक आपल्याला दुसऱ्या पुस्तकाची दिशा देतं. म्हणजे एक पुस्तक सांगतं की आम्हाला पुढचं काय वाचायचं. म्हणजे मी त्याने आता मोबाईलबद्दल बोलत होत्या, मी मोबाईल चालत होतो आणि मी बघत काय होतो की अरे माझ्या शेजारी आहेत, मला त्या अभिनेत्री म्हणून माहिती आहे पण मला त्या लेखिका म्हणून माहिती नाही आहे आणि त्यांनी काय लिहिलं हे मी वाचलं पाहिजे. आणि मग मधुर हे जे पुस्तक आहे त्याचा मी शोध घेत होतो की अमेझॉनवर हे उपलब्ध आहे का आणि असेल तर मग आपण लगेच ऑर्डर दिली पाहिजे म्हणजे 2 दिवसात माझ्या घरी येईल आणि मी तिसऱ्या दिवशी त्यांना वाचलंय, मी एक लेखक माझ्या काळातला वाचलाय याचं समाधान मला मिळेल. एक लक्षात घ्या की वाचनाबद्दल खूप लोकांनी लिहिलंय. आता माझ्या घरात इतकी पुस्तकं झालीत की मी लोकांना म्हणतो नको देऊ पुस्तक, मी नाही वाचू शकत. म्हणजे इतकी पुस्तकं झालीत श्रीकांतराव की मला असं वाटतं की आता मी पुस्तकं काढतो माळ्यावरची आणि पुस्तकात टाकतो, पोत्यात टाकतो की आता मी ही पुस्तकं मरेपर्यंत वाचणार नाही. म्हणजे तुम्हाला एका काळानंतर असं लक्षात येतं की आपल्या घरात हे पुस्तक आहे पण आता तुमच्याजवळ तेवढं वय नाही की तुम्ही ते पुस्तक वाचावं. आणि आपण आयुष्यात एका उताराला आलो की असं एक गोष्ट अशी देत राहतो आणि मग ही पुस्तकं उचला आणि ग्रंथालयाला द्या. आपल्याकडची ग्रंथालय फार समृद्ध होती. म्हणजे तक्षशिला आणि नालंदाबद्दल मी वाचतो, त्यांच्या 7-7 मजली ग्रंथालयांबद्दल वाचतो आणि आपल्या पूर्वजांनी ती जाळून टाकली. म्हणजे आता आक्रमण करते हे पण आपले पूर्वजच आहे. आपल्या अगोदरच्याच काळात हे लक्षात घेतलं पाहिजे. ते तेव्हा होतं ते आज नाही आहे का. मी बसराची ग्रंथपाल नावाचं छोटं पुस्तक अनुवादित केलेलं आहे. कधीतरी वेळ मिळाला तर वाचा तुम्ही की हे काय आहे. म्हणजे एक ग्रंथालय वाचवण्यासाठी एक लायब्ररियन काय करते आणि पुस्तकं कशी वाचवते, पुस्तकं आपण का वाचवायची याचं उत्तर आपल्याला कदाचित ते पुस्तक बसराची ग्रंथपाल खूप छोटी गोष्ट आहे. ते वाचल्यानंतर सापडेल असं मला स्वतःला वाटतंय. खरं तर इंटरनेट आर्काईव्हबद्दल उल्लेख झाला. मी तुम्हाला सांगतो की अगोदर आपण पुस्तकांच्या दुकानात जायचो आणि पुस्तकं विकत घ्यायचो. श्रीकांतराव मी तुम्हाला सांगतो एका दुकानात गेलो मी पुस्तकं विकत घ्यायला आमच्या नांदेडमध्ये आणि तो ज्या पद्धतीने मला बोलत होता तो काय दुकानदार, मला असं वाटलं याला गाड्या टाकल्या पाहिजे, भजी विकली पाहिजे, हा काय पुस्तकं विकतोय. म्हणजे एक चुकीचा माणूस चुकीच्या ठिकाणी जाऊन बसलेला आहे. आणि त्याच्यामुळं झालं काय, त्याच्यामुळं वाचक पुस्तकांपासून दूर गेला हो, हे तुम्ही नीट लक्षात घ्या. म्हणजे द शॉप अराउंड द कॉर्नर नावाचा एक सिनेमा आहे, अभिरामजी कदाचित तुम्हाला माहिती असेल, किंवा यू हॅव गॉट मेल नावाचा एक सिनेमा आहे, पुस्तकांबद्दलचा सिनेमा आहे की पुस्तकाचं दुकान कसं असलं पाहिजे आणि त्याचं सौंदर्य काय असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही क्रॉसवर्डमध्ये जाता किंवा फोर्टवरच्या त्या किताबखानामध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला बाहेर निघावंसं वाटत नाही त्या दुकानातनं. आणि आमची पुस्तकांची दुकानं अशी आहेत की ह्याच्यात इथं का चालू आपण चुकून असं त्या सगळ्या लोकांकडं आता आपण पाहतो आणि वाटत राहतो. तर या सगळ्या लोकांना टाळायचं असेल तर अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, अजून कुठले प्लॅटफॉर्म्स आहेत. पैसेच नाही आहेत आपल्याजवळ. इंटरनेट आर्काईव्हवर कोट्यावधी पुस्तकं आहेत, 1-2 नाही, कोट्यावधी पुस्तकं आहेत. आपल्या भारताची जी लायब्ररी आहे, नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया,
ती पण इंटरनेटवर आहे. तिच्यात लाखो पुस्तकं आहेत. प्रथम बुक्स नावाचं एक साईट आहे. संकेत काय असतो, संकेत दुवा असा एक शब्दप्रयोग त्याने वापरला आणि मला तो फार लिंकसाठी त्याने तो वापरला. मला असं लक्षात आलं की अरे एका शब्दाची मी भर घातली आहे, समजून घेतला आहे हा सगळा शब्द आजच्या या सगळ्या काळामध्ये. आपण छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या अनुभवातून शिकत असतो. आपण त्या शिकल्या पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी का शिकायच्या? मला असं वाटतं की आपण एका पायरीवरनं दुसऱ्या पायरीवर जाण्यासाठी त्या शिकायच्या आहेत. त्याच्यासाठी पैसे लागत नाहीत. मी असं म्हणालो की एवढ्या 12 कोटी लोकांच्या भाषेच्या राज्यामध्ये जर